पुढील 1 वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर केंद्र सरकारने सोन्याबाबत मोठा आर्थिक निर्णय घेतलेला आहे। सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ करत ते 6% थेट 15% वाढवले आहे। या निर्णयानंतर देशातील सराफ बाजारात मोठी खळबळ उडालेली असून सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत केलेल्या एका वक्तव्यामुळे सोन्याचे दर पडतील की वाढतील हा प्रश्न होता। नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लोकांना एक आवाहन केले होते, सोने चांदी खरेदी टाळा। इतकं महत्त्वाचं स्टेटमेंट जाहीर सभेतून केल्यामुळे परिणाम सकारात्मक होण्यापेक्षा पॅनिक निर्माण होण्यात झाला का? आणि हे वक्तव्य आल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, आता भारतात गोल्ड प्राइस क्रॅश येणार। पण इतिहास काय सांगतो? जेव्हा सरकार सोने खरेदी कमी करण्याचे आवाहन करते तेव्हा खरंच सोनं स्वस्त होतं का? भारतात सोनं महाग का होतं? RBI आणि डॉलरचं गुपित काय आहे? मोदींच्या आवाहनानंतर सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? भारतातील सोन्याच्या किमतीचा इतिहास, परकीय गंगाजळी आणि सोन्याचा नक्की काय संबंध? RBI स्वतःकडे इतकं सोनं खरेदी का करतं? आणि 2026 मध्ये सोनं वाढण्याची की कमी होण्याची शक्यता आहे? आपल्या मनातील सर्व प्रश्नांची विश्लेषणासहित उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला हिस्टॉरिकल पॅटर्नवर आधारित एक महत्त्वाचा निष्कर्ष सांगणार आहे। मी कल्याणी, आपण बघत आहात धक्काबुक्की। सरकार सोने खरेदी कमी करण्यास का सांगते? भारतात प्राचीन काळापासून सोन्याचा संबंध समृद्धीशी आणि सुरक्षिततेशी जोडलेला आहे। भारतात सोन्याची मागणी नेहमीच वाढती राहत आहे। भारतात स्वतःपुरतं सोनं उत्पादन केलं जात नाही, म्हणून भारताला बाहेरून आयात करावं लागतं आणि आयात करण्यासाठी लागतात डॉलर्स। सध्या भारताकडे पुरेशी परकीय गंगाजळी असली तरी मागील आठवड्यापासून परकीय गंगाजळीमध्ये झपाट्याने घसरण होत आहे। तसेच परवा 11 मे 2026 रोजी रुपया इतिहासाच्या निच्चांक पातळीवर पोहोचला। जेव्हा तेल महाग होतं, डॉलर मजबूत होतो, कमजोर होतो, महागाई वाढते, जागतिक ताण वाढतो, तेव्हा भारताच्या परकीय गंगाजळीवर दबाव येतो। म्हणजे देशातून जास्त डॉलर्स बाहेर जाणार, तेव्हा लोक आणि सेंट्रल बँक दोघेही गोल्डकडे वळतात आणि म्हणूनच सरकार लोकांना सोने खरेदी कमी करण्याचे आवाहन करते। परंतु RBI स्वतः मोठ्या प्रमाणात गोल्ड रिझर्व्ह वाढवत आहे। हे पहिल्यांदाच होत नाहीये। 1991, 2013 आणि 2026 मध्ये पुन्हा तसंच वातावरण दिसतं आहे। 2013चा इतिहास काय सांगतो? 2013 मध्ये भारतामध्ये गोल्ड इम्पोर्ट ड्युटी मोठ्या प्रमाणात वाढवली। उद्देश एकच, सोन्याची आयात कमी करणं। सुरुवातीला गोल्ड डिमांड कमी झाली, पण काही महिन्यांनी काय झालं? लोकांनी पुन्हा सोने खरेदी सुरू केलं, स्मगलिंग वाढली आणि काही वर्षातच सोन्याचे दर पुन्हा वाढले। म्हणजेच इतिहास सांगतो, सरकार अल्पकालीन डिमांड कमी करू शकतो, पण लॉंग टर्ममध्ये सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय घडामोडींवरच अवलंबून असतात। RBI स्वतः सोने का खरेदी करतं? परकीय गंगाजळीमध्ये सोन्याचा हिस्सा 2021 मध्ये 5.9%, 2025 मध्ये 11.7%, 2026 मध्ये 16%। इथेच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, सरकार लोकांना सोनं कमी खरेदी करायला सांगतं, पण RBI मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतं। 2021 मध्ये भारताच्या परकीय गंगाजळीमध्ये सोन्याचा हिस्सा सुमारे 5.9% होता, तर आज जवळपास 16% पोहोचलेला आहे। मग प्रश्न येतो, RBI असं का करतं? जेव्हा युद्ध होतं, डॉलरवर दबाव येतो किंवा जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर असते, तेव्हा RBI आणि जगातील मुख्य सेंट्रल बँक गोल्डमध्ये सुरक्षितता शोधतात। म्हणूनच भारतामध्ये सेंट्रल बँक गेल्या काही वर्षात रेकॉर्ड सोने खरेदी करत आहे। भारतात गोल्ड महाग कसं होतं? भारतामध्ये सोन्याचे दर फक्त आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून नसतात। एक दुसरा मोठा फॅक्टर असतो, डॉलर विरुद्ध रुपया। सोप्या भाषेत भारतातील सोन्याची किंमत बरोबर आंतरराष्ट्रीय सोन्याचे दर आणि डॉलरचे दर। म्हणजेच जरी आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं स्थिर असलं तरी रुपया कमजोर झाला तर भारतात सोनं महाग होऊ शकतं। आणि म्हणूनच अनेक वेळा आपण पाहतो, जागतिक बाजारात सोन्याचे दर फार वाढले नसले, पण भारतात सोन्याचा दर उच्चांक पातळीवर असतो।
सध्या तर रुपया डॉलरच्या तुलनेने निच्चांक पातळीवर आहे. शॉर्ट टर्ममध्ये लोक थोडी खरेदी कमी करतात. ज्वेलरी सेक्टरवर दबाव येऊ शकतो आणि सोनं काही काळासाठी साईडवे किंवा थोडं खाली जाऊ शकतं. पण लाँग टर्ममध्ये परिस्थिती वेगळी असू शकते. जर मिडल ईस्ट टेन्शन वाढली, तेलाच्या किमती वाढल्या, रुपया कमजोर झाला आणि जगातील अनिश्चितता वाढली तर सोनं पुन्हा मजबूत होऊ शकतं. इतिहास पाहिला तर भारतात फॉरेक्स स्ट्रेसच्या काळात सोन्याचे दर बहुतेक वेळा वाढलेले दिसतात. म्हणूनच मोदींच्या आवाहनामुळे गोल्डमध्ये शॉर्ट टर्म करेक्शन येऊ शकते. पण लाँग टर्ममध्ये अजूनही जागतिक अर्थव्यवस्था आणि रुपयावरच अवलंबून राहील. आणि इतिहास काय सांगतो? जेव्हा जगात अनिश्चितता वाढते तेव्हा लोक शेवटी सोन्याकडेच परत येतात. तुमच्या मते पुढच्या 1 वर्षामध्ये सोन्याचे दर कमी होतील की वाढतील? कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आर्थिक घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. आपण बघत आहात धक्काबुक्की.